क्षणोक्षण हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तवेळी भगवत चिंतनासाठी द्वारदर्शनासाठी इथंबूत अपेक्षा फार मोठी वाघ परिवाराची आणि वाघ परिवारातील संपूर्ण त्या ताई असतील, जावाई बापू असतील, या संपूर्ण कुटुंबाने फार मोठ्या हट्टासाने हा कार्यक्रम ठेवलेला आहे. जसे या गावात येण्याच्या अगोदर परमात्म्याला विनंती करतोय की त्यांची इच्छा पूर्णत्वाला जायला पाहिजे, म्हणून देवा 2 तास थांब, नंतर अशी ढगफुटी कर, आम्ही बिन पेट्रोल लांब ना गाव बिडायला पाहिजे, पेट्रोल नको लागायला. पण आनंद आहे, पाऊस येत नव्हता आला, त्याची खूप गरज आहे. आज जेवढं कीर्तन गरजेचं मायबाप तेवढं पाऊसही गरजेचं आहे, कारण आपलं उठणं बसणं त्याच्यावर आहे. आपण काय करणार शेतकरी माणसं? कोणाचं मटेरियल दिलं गेलंय, कोणाचं खत दिलं गेलंय. काही दुर्भागी माणसं ठरली की त्यांची मक्यांची डबल लावणी करण्यात येते. खरं तर गंमत अशी की स्वतःजवळ पैसा असला की माणूस काही करू शकतो, पण शेतकऱ्याचा जमाना असा आहे, शेतकऱ्याचं आयुष्य असं आहे, पोटच्या पोराला बिस्किट खाऊ घालणार नाही, पण घरामध्ये व्याजाचे पैसे भरून तो खत भरून ठेवतो. कधीतरी स्वतःची पत्नी स्वतःवरती रुसली ना तर तिला साडी घेणार नाही, पण 2-2 महिने अगोदर बियाण्यासाठी पैशांची सर्व व्यवस्था लावून ठेवतो. पण दादा, विचार करण्यासारखा प्रश्न हा, निसर्ग जर कोपला ना, इतकी दुरावस्था होऊन जाते शेतकऱ्याची. फक्त हे तत्व एकच आहे, जो खरोखर शेती करतो आणि शेतीसाठी जो स्वतः भांडवल उभं करतो ना, त्याच्यासाठी एकच सूत्र आहे, ज्याचं जडतं ना महाराज त्याला कळतं. जेव्हा पाऊस येत नाही आणि भर पावसाची वाट पाहताना आपण दुपारी जेव्हा शेतात आऊत हाकलतो, तर वरून राजाला प्रार्थना करतो, अरे कोणत्या जन्माचा बदला घेतोय. पण अनेक लहरी एकच त्याने शेर जरी पाडला तरी शेतकऱ्याला आत्मविश्वास येऊन जातो की नाही हो, तो येईल, तो वाचवेल, तो येईल आणि तो वाचवेल. त्याचं नाव पांडुरंग आहे आणि पांडुरंगाच्या चरणी आज जिजाबाईंसाठी ही जी सेवा आहे, या सेवेसाठी निवडलेला अभंग, विश्वाला आधाराची गवसणी घालणारे अतिशय संत मांडेआडीमध्ये ज्यांचा आज गजर ज्ञानोबा तुकोबांच्या नावानं अख्खा महाराष्ट्र दुमदुमतोय, त्या तुकोबांच्या पंचमेध गाथ्यातला अभंग आहे. सज्जन मायबाप हो, इतका सुंदर अभंग आहे. हा अभंग अज्ञानाला कळेल, विद्वानाला कळेल, बुद्धिवाद्याला कळेल. ज्याला काहीच समजत नाही त्याला या अभंगातलं पहिलं चरण कळतं बरं का. क्षणोक्षणी हाची करावा विचार. विचार करण्यासाठी बुद्धीचं कौशल्य पाहिजे. ज्याला बुद्धी दिली ना त्याला विचार करण्याची घटिका दिली आहे. काही बिन विचार ना कथा बी बोलतस, कथा बी बोलतस, कुठेही जा तुम्ही. काही माणसांना नरदेह भेटला, पण नरदेहाचं तत्व कळालं नाही. मग हे तत्व कळावं म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी पंचमेध गाथ्यात या अभंगाची समय सूचकता देताना मानवी देहाला निर्देश केला की अरे 5 फूट 6 इंच गोरान गोमटा असा नरदेह घेतल्यानंतर अरे न जाणे तुझं आयुष्य केव्हा खतम होईल, केव्हा संपेल सांगता येणार नाही. म्हणून एकच कर, क्षणोक्षणी हाची करावा विचार. पण विचार काय कर, तरावया पार भवसिंधू. भवसिंधू म्हणजे काय हो? दुःखाच्या पलीकडे जाणं, सुखाची आस घेणं. भवसिंधू म्हणजे काय? फक्त न फक्त त्याला एकच शब्द आहे, दुःखाच्या पलीकडे जाणं. पण दादा, आपण ज्या संसारात सुखाची अपेक्षा करतोय ना, या संसाराचं नाव बदललं, याचं नाव दुःख आहे. या दुःखरूपी संसार, दुःखाचं नाव फक्त संसार ठेवलं. ऐका ना, अनेक बाया सुगरीन आहेत, अनेक माणसं विद्वान आहेत. कारल्याची भाजी दूध टाकून करा का साखर टाकून करा, ती तिचा स्वभाव सोडत नाही, ती तिचा स्वभाव धरूनच बसते. तसा हा संसार कितीही आनंदाने करा का कितीही दुःखाने करा, तुम्ही 20 लाखाच्या गाडीत फिरा का 50 लाखाच्या बंगल्यात राहा, पण शेवटी हा दुःखच देतो, हा सुख नांदू देत नाही. दुःख भांडपडी आहे हा संसार. पण एवढ्या लांबून आल्यानंतर फक्त एकच मागणं, ज्या ज्या वेळेस सुंदर पकवाज वाजवतील, गायन करतील, मन सोक्त टाळी वाजा, कारण आम्ही बिन जेवणना लटकेले जाते.
कारण आम्हाला चिंता एकच आहे, फक्त कार्यक्रम सुखरूप पार पडला पाहिजे. जेवण हे आपल्या हाताचं आहे, पण पाऊस पडला तर सर्व. मग याच्यासाठी दुःख बांधावडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुख नाही जे हो. नामा म्हणे येथे काही नसे बरे, क्षणाचे सर्व खरे. क्षणभराचं सुख आहे, पण या क्षणभराचं सुखासाठी काय पडलो आपण, काय धावपळ केली महाराज. नाना तऱ्हेचा सर्व हट्टहास केला. पण एक लक्षात ठेवा, नरदेह किती सुंदर राहू द्या, संसार किती सुंदर राहू द्या, पण यम नावाची घटिका आपल्या पाठीशी अशी लटकलेली आहे की ती आपल्याला पावलो पावली सांगते, उतू नको मातू नको, एक दिवस तू माझ्या दारी येणार आहे, माझ्या दारी येणार आहे. आणि माझ्या दारी तूच नाही, भले भले आले, आणि त्या भल्या भल्यांच्या सहित तुला दाखला देतो. नाशिवंत देह जाणार सकड आयुष्य खातो काळ, सावधान. काळ हा कोणाला सोडत नाही, यमाला कोणाची कीव येत नाही, यम कोणाची रिश्वत घेत नाही. पण हाच यम आपल्या दारी दरवाजा ठोकत नाही तोपर्यंत संधीचं सोनं करा, काय करा. नरदेह भेटला तर क्षणोक्षणी हाची करावा विचार. धरावया पार भव सिंधू, काय करा. मानवी नरदेह भेटला ना, मग एकच काम करा, संत समागमी धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची. संत समागमी धरावी आवडी. साधू बद्दल वारकऱ्यांबद्दल जिव्हाळा पाहिजे, प्रेम पाहिजे. असे अनेक लोक आहेत, वैभव असलं, संपत्ती असली, दोन पैसा किंवा बँक बॅलन्स असला की बरीचशी माणसं वारकऱ्यांना नावं ठेवतात. पण एक लक्षात ठेवा, आम्ही असे 1000 पैसेवाले पाहिलेत, 1000 श्रीमंत पाहिलेत की त्यांना गल्लीत न गेलं तर कोणी रामराम घालत नाही. पण आमच्या वारकऱ्याच्या खांद्यावर फक्त 50 रुपयाचं उपरणं जरी असलं ना, तरी लाख लोक त्याला रामराम घालतात. का रामराम घालतात? आम्ही ज्ञानोबराय तुकोबरांचे अनुयायी आहोत. आमच्या बापाने गलीत भीक मागितलेली आहे, मधुकरी मागितलेली आहे, आणि आमच्या बापाने अनेक अनेक संघर्षांना तोंड दिलंय. तो संघर्ष त्यांनी सहन केला आणि आम्हाला दिलेला आशीर्वादाने आम्हाला लोक मानतात. म्हणून या नरद्याचं एकच करा, संत समागमी धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची. काही मंडळी विद्वान असतात, बुद्धिवान असतात, ते म्हणतात महाराज आम्ही कुठं संतांना पाहून, कुठं संतांच्या मांड्याडीत बसू. तुम्हाला सांगू का दादा, संत सहज भेटत नाही. असेल पूर्वजांची पुण्याई तोची मुखी गाई. पूर्वजांच्या पुण्याशिवाय संतांची भेट होत नाही. पूर्वजांच्या पुण्याशिवाय सप्ताची पंगत भेटत नाही. पूर्वजांच्या पुण्याशिवाय कीर्तनकाराला सेवा देता येत नाही. अशा अनेक लोक पाहिले मी, हातमा मुंद्या, गयामा चैन, शर्ट सोना न करतीन, पण कुत्र त्या सागर पायरी चढत नाही. आणि त्या सांगतात या रिकामा कामे आमले जमतत नाही. अरे तुमनं पुण्य नाही ना, इथं पाहिजे ना बौद्ध सुकृताची जोडी, जोडी बौद्ध सुकृताची जोडी राम, बौद्ध सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. बहुत सुकृताची जोडी पदरी असली का आपल्या दारी, आपल्या घरी भजन, प्रवचन, कीर्तन, वारकरी, टाडकरी, माडकरी येतात. ते वैभव पाहून येत नाही. तुका म्हणे होता ठेवा तोया भाव सापडला, आणि तो तोया भाव ठेवा आज या जिजाबाईंच्या आणि राघोबाबांच्या नशिबी होता. आणि तो ठेवा आज सुनबाई असेल, मुलगा असेल, मुली असतील, या गोकुळासारख्या कुटुंबात त्या माईमाऊलीनं सर्वांना जतन केलं, सर्वांना लहानाचं मोठं केलं, सर्वांना आपलंसं केलं. मग आपलंसं करत असताना त्यांनी जसं जीवनाचा मार्ग आपल्याला दावून दिला ना साधू संतांसारखा, तोच मार्ग शोधताना एकच करा, संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. काही माणसं म्हणतात महाराज आम्हाला कुठं संत भेटतील. संत भेटू नका द्या, पण कमीत कमी आपले मायबाप जिवंत असतील ना तर 1 कप चहा तरी दिवसात त्यांच्या सोबत प्या. मायबाप कोण आहेत? देवाचीच रूप आहेत. मायबापांचा चेहरा म्हणजे देवाचा चेहरा आहे. मायबापांचं राहणं म्हणजे देवाचं राहणं आहे. साधूची आणि देवाची आपल्यावर कृपा जर करायची असेल
तर संधी भेटली ना तर मेल्यानंतर मायबापांना नैवेद्य देऊ नका, पण जिवंतपणी मायबापासोबत 10 मिनिटं गप्पा मारा. संत समागमी धरावी आवडी. साधूकडे जा, मायबापांकडे जा, सारखी ईश्वराची कृपा होईल. पण हा इथला व्यवहार प्रत्येकाला नाही कळत. इथला व्यवहार करण्यासाठी बुद्धीचे वैभव अन्य नो हे तुझे आणि एका केशवराजे सकळ सिद्धी. एका केशवराजाची कृपा होण्यासाठी बुद्धीचं वैभव पाहिजे आणि बुद्धीच्या वैभवात व्यवहार गोड पाहिजे, आचरण गोड पाहिजे, वागणं गोड पाहिजे, वाणीची नम्रता पाहिजे, नजरेची शुद्धता पाहिजे, देहाचे विकार जळलेले पाहिजे. ज्याची वाणी शुद्ध आहे ना त्याला कोणत्याही गलीत सोडा तुम्ही. परिस्थिती नादारीची असेल पण रामराम घालणाऱ्यांची संख्या कमी राहत नाही महाराज. व्यवहार चांगला पाहिजे. एकदम बेरड पैसा आहेत याजना दिरा ना गलीमध्ये तेल बी सोड द्या तुम्ही आणि एक कंट्रोलचं धान्य खाणाऱ्या गरीबालाही सोडा तुम्ही. लोक वेडी नाहीत महाराज. लोक सन्मान करतात पण कोणाचा? लोक आपली परिस्थिती पाहून आपल्याला मानत नाही, आपली मनस्थिती पाहून आपल्याला मानतात. आणि ती मनस्थिती ज्याची चांगली आहे त्याचा व्यवहार इथं चांगला आहे. मग त्याला देव दुरी नाही ना, त्याला संत दुरी नाहीत ना, त्याला मायबापाची सेवा दुरी नाही. आणि हे सूत्र ज्याला कळलं, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरोनी राहू. जर एखाद्याच्या डोळ्यात काही भ्रम असेल, अपेक्षा असतील, काही अपेक्षा भ्रमाच्या असतील, फक्त हात जोडून प्रार्थना आहे, भ्रम कोणताही राहू द्या, पण वारकऱ्यांचं बोट धरलं का तुमचं आचरण सुधारतं बुवा. वारकऱ्यांचे विचार घरात नांदायला लागलं का जीवन सुधारतं बुवा. वारकऱ्यांचा आशीर्वाद प्राप्त झाला का जीवन मंगलमय होतं. हे सूत्र करण्यासाठी तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरोनी राहू. डोळ्यातलं धूर बाजूला झालं का काय उरतं क्षणोक्षणी हाची. करावा विचार तरावया पार भव सिंधू. हे सूत्र कळालं महाराज का देवाजवळ नाही तर आपल्या सद्गुरूजवळ भीक मागताना, मस्तक टेकताना एवढंच करा, मस्तक हे पायावर या वारकरी संतांच्या. हा कार्यक्रम काही सालाबादाप्रमाणे चालणारा नाहीये. हा द्वारदर्शनी कीर्तनाचा कार्यक्रम आहे. या वाघ परिवारात ज्या मायमाऊलीच्या पाठी 8 ते 9 भावांची सावली खंबीरपणे उभी होती. या वाघ परिवारात ज्या मायमाऊलीनं जीवाचं रान केलं आणि संसार फुलवला. फार मोठ्या कुटुंबातनं ही माय आली, पण मुलींसाठी, स्वतःच्या घरच्या माणसासाठी, पोटच्या पोरासाठी सुख असेल दुःख असेल सर्व पोटात घेत असताना आज सर्वांच्या समोर आनंदाने देह पण ठेवत असताना, सर्वांना रामकृष्ण हरी करताना अलगद 8-10 दिवसापासून जी माय निघून गेली, आज त्या जिजाबाईंच्या आठवणीचा जागर आहे. अतिशय पावसाचं वातावरणात कार्यक्रमाची अपेक्षाच नव्हती बुवा होईल असं. पण तुम्हाला सांगू का, जो आत्मा जातो ना त्याने जीवनात काहीतरी सतकर्म केलेलं असतं ना तर देवाला सुद्धा थांबावं लागतं महाराज काहीतरी. मग आज तोच विचार करा. आज आपल्यालाही तो क्षणोक्षणी विचार करायचा आहे की अशी परिस्थिती आपली जरी आपल्या गेल्यानंतर झाली तर देवाने आपल्यासाठी थांबलं पाहिजे. त्याच्यासाठी तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य आणि घातलिया भय नरका जाणे. कर्म जितकं सुंदर करा, संसार जितका सुंदर करा, काय या पांडुरंगाला आपल्याबद्दल कीव वाटली पाहिजे. आणि अतिशय पांडुरंगाने ही आजीबाईंसाठी पावसाचं वातावरण गंभीर शांततेने केल्याबद्दल आज ज्यांच्या धर्मपत्नी 8-10 दिवसापासनं सर्वांचा निरोप घेऊन गेल्यात, राघव गुटुराम वाघ यांच्या धर्मपत्नी जिजाबाई राघव वाघ, या आजी आजोबांचे चिरंजीव पोपट राघव वाघ आणि एकुलता एक मुलगा पोपटदादा. अतिशय बहिणींच्या आशीर्वादाने, पोपटदादांच्या या कुशल मार्गदर्शनाने हा 1 दिवशीचा कीर्तनाचा कार्यक्रम होत असताना मोठ्या मुलीचं नाव जनाबाई साहेबराव मासोडे वरझडीकर. मला वाटतं वरझडीकरच बरेचसे आज मंडळी आलेली. तुम्ही सर्वजण वरझडीकरच आहात, तुम्ही सडगाव आले. वरझडीहून आलेले सर्व मंडळींचे आभार मानत असताना मंगलबाई कैलास बागले अक्कलपाडा, या अक्कलपाड्याहून ज्या ताई आहेत
ताई तर इथल्याच आहेत पण अक्कलपाड्याला दिल्या. कालही त्यांच्याच कुटुंबात फार मोठा कार्यक्रम होता आणि आजही कधी कधी आमचंही नशीब असं उदयाला येतं की ऋणानुबंध हे गतजन्माचे असतात. ज्या मंगलबाई कैलास बागले आहेत त्यांच्याच माध्यमातून आजची कीर्तनाची ही सेवा दादांनी मला फोन केला. त्यांचे चिरंजीव राजेंद्र कैलास बागले, त्याचबरोबर 3 नंबरच्या कन्या संगीताबाई प्रकाश मासोडे धावडेकर, अतिशय मोठ्या मोठ्या गावांमध्ये आजी आजोबांनी संबंध पाहून लेखींना देत असताना या कार्यक्रमाला अक्काबाई जयदेव मासुडे, अक्काबाई या चिचवारकर आहेत, पुतणी आहे. अतिशय गुण्या गोविंदाचा हा राघोबाबांचा परिवार. पण या राघोबाबांच्या परिवारात राघोबाबांच्या धर्मपत्नी गेल्यानंतर हा हरिजागराचा कार्यक्रम दिवंगत आत्म्याला स्वर्गात चांगली जागा भेटावी म्हणून अक्कलपाड्याच्या नातवांना आम्हाला आमंत्रित केल्यानंतर या कार्यक्रमाला लागलेलं सौंदर्य आदरणीय परमपूजनीय राधेकृष्ण साऊंड सिस्टीम तामथरेकरांचा साऊंड म्हणजे अतिशय गोड आहे, चांगल्या पद्धतीचा आहे. साऊंडच्या बाबतीत सर्व सेटअपही चांगला आहे. साऊंडच्या बाबतीत तुमची हँडलिंग करण्याची पद्धतही खूप चांगली आहे आणि साऊंड म्हणजे अतिशय मोठ्या मनाचे आहात तुम्ही. सर्व ठिकाणी चांगला सेटअप आणतात. दिवसेंदिवस पांडुरंग परमात्मा तुमची अशीच प्रगती करत राहो. अतिशय सुंदर. आणि हा कार्यक्रम उद्यापासनं या गावात काहीतरी वेगळं झालं होतं बुवा आणि अविरतपणे आजीची आठवण म्हणून या संपूर्ण वाघ परिवाराने हा कार्यक्रम यूट्यूबच्या माध्यमातून कायम अमरतत्वाला जावं, कायमस्वरूपी आम्हाला दिसायला भेटावं म्हणून आदरणीय आशापुरी यूट्यूब चॅनलचे मालक चंदूदादा हेही अगदी वेळेवर आले. तसं पाहायला गेलं तर मोटरसायकलचा प्रवास वातावरण खराब होतं पण ऐन वेळेसवर त्यांची सुद्धा उपस्थिती लाभली, त्यांचे सुद्धा आभार. पण जर अजून कोणाचं नाव राहिलं असेल तर तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही. आज जिजाईंचा आठवणीचा जागर करत असताना जगद्गुरु तुकोबरायांचा जो अभंग आहे, अभंगाचा लवलेश खूप सुंदर आहे, अभंगाची पार्श्वभूमी खूप सुंदर आहे, अभंगाचा ओलावा आहे, अभंगातला शब्द आहे क्षणोक्षणी हाची करावा विचार. दादा, मानवी देह विचारासाठी भेटला. विचार करून माणसाला आयुष्य जगता येतं. पण काही काही माणसं बिना विचाराचे जगतात आणि बिना विचाराचे मरतात महाराज. काही काहींना नरदेहाची गणताही कळाली नाही, काहींना नरदेह समजलाही नाही. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे गोसरे. हे शरीर आहे ना जंक्शन स्टेशन आहे. इथून तुम्हाला नरकालाही जाता येतं आणि इथून तुम्हाला स्वर्गालाही. पण मग नरकाला जायचं का स्वर्गाला जायचं याच्यासाठी काय करावं लागेल? विचार करावा लागेल ना. आणि काही काही माणसं विचार करतात पण अनमोल विचार करतात, काही काही माणसं विचार करत नाही. काही काही लोक इतके वेशनी आहेत, इतके वेशनी आहेत, पण ज्या दिवशी परिवाराचा विचार केला, घराण्याचा विचार केला, चांगल्या चांगल्या अतिशय जबरदस्त वेशनी माणसांनी एकचदा विचार केला. त्यांनी कोणतीच माळागड्यात टाकली नाही, कुठं गेले नाहीत, पण एकचदा मनाशी गाठ मारताना असा पक्का विचार केला की आपल्याला आयुष्य जगायचंय, मुलाबाळांसाठी जगणं आहे. अशी अनेक माणसं आहेत की नाही टाकली होती त्यांनी माडा, पण माडकऱ्यापेक्षा इतकं सुंदर जीवन जगून गेले, इतकं अनमोल जीवन. तर काही काही वेळेस आपल्यासारख्यांनाही त्यांचा अनुभव वेचावा लागतो, त्यांचे विचार घ्यावे लागतात. आणि मनुष्य जीवनात असं जगा की आपल्याजवळ कोणीतरी बसलं पाहिजे, आपल्याशी कोणाशी तरी बोललं पाहिजे, आपल्या बोलण्यावरती कोणीतरी विश्वास ठेवला पाहिजे. बरीचशी लोक स्वतःहून आपलं आत्मचरित्र सांगतात, जीवन सांगतात. अहो, आपलं काहीच सांगू नका. तुमच्यात किती दुर्गुण आहेत आणि तुमच्यात किती सद्गुण आहेत हे तुम्ही बोलू नका. तुमच्या वागण्यात आणि तुमच्या बोलण्यात तुमच्या आजूबाजूची लोक तुमच्याबद्दल सांगतील की हा सज्जन आहे का दुर्जन आहे. कधी कधी आपल्याला नाही कळत. आज ज्या आजींबद्दल बोलायचं ना, जिने बहिणीचं कर्तव्य निभवलं, जिने सासूचं कर्तव्य निभवलं, ज्या जिजाबाईंनी धर्मपत्नीचं कर्तव्य निभवलं, आईचं कर्तव्य निभवलं. इथं बऱ्याचशा बाया बसलेल्या आहेत माझ्या ताईंनो. कधी कधी काही काही व्यक्तिमत्व गेल्यानंतर करतात, जिवंतपणी कळत नाहीत.
काही काही माणसं जिवंतपणे नाही कळत. काही काही माणसं गेल्यानंतर समजतं की काय विभूती होती आपल्या घरात, काय देवरूपी होते आपल्या माणसं घरात. काही काही जुनी लोक सांगतात, महाराज यांच्या घरात हा माणूस जिवंत होता ना तोपर्यंत लक्ष्मी पाणी भरत होती. महाराज काय यांच्याकडे काहीच कमी नव्हती, पण हा माणूस गेला आणि यांच्या घराला जणू काही कुलूपच लागलं हो. मग हे का घडतं असं कधी विचार केला का? ज्या माणसांमुळे घरामध्ये रिद्धी सिद्धी खेळते, ईश्वराचा खूप मोठी कृपा राहते, ते माणसं कोण आहे? तो धन्य ते संसारी, दयावंत जे अंतरी. येथे आले उपकारासाठी घर ज्या वैकुंठी. कारण त्यांनी जीवनामध्ये एक सूत्र ओळखलं होतं. बऱ्याचशा बाया सुद्धा आहेत तिथं. काही काही बायांना मोठ्या बाई म्हणतात, ताई म्हणतात, अक्का म्हणतात. काही काही बाईंना आबाई म्हणतात. आणि सर्वात खानदेशात आवडता शब्द काही काही बाईंना मोठी आई म्हणतात. सर्वात ताईंनी विचारपूर्वक लक्ष द्या, मी काय सांगतो. तुम्हाला मोठी आई सहज नाही म्हणत, तुम्हाला अक्काबाई सहज नाही म्हणत. बाई ताई या सहज नाही पदव्या प्राप्त होत. बाई होण्यासाठी, माय माऊली होण्यासाठी, ताई होण्यासाठी आयुष्य जाळावं लागतं महाराज. मोठ्या बाई होण्यासाठी मोठे विचार ठेवावे लागतात. मोठ्या बाई होण्यासाठी काय करावं लागतं माहितीये? जिथला पोटना पोरसले जीव लावाना तिथला डिकरासले बी लावना पडस. जिथला डिकरासले लावाना तिथला गली आली मातला पोरसले बी लावना पडस. मोठी बाई सहज नाही होत. काही काही घरांमध्ये एखाद्या आईला मोठी आई म्हणतो आपण. का म्हणतो मोठी आई? मोठी आहे म्हणून, वैभव आहे म्हणून नाही ना ताई. मोठी आई ही पदवी प्राप्त करण्यासाठी लहानांपासून तर मोठ्यांच्या हृदयात जागा निर्माण करावी लागते. प्रत्येकाच्या हृदयापर्यंत पोचावं लागतं. कोणी रडला ना त्याचे अश्रू पुसावे लागतात, कोणी मातला ना त्याला समजवावं लागतं, कोणी नाराज झालं ना त्याच्या डोक्यावर हात फिरवावा लागतो. तुमच्या हातात मायाही आहे, तुमच्या हृदयात प्रेमही आहे, तुमच्या संपूर्ण वागण्यात वात्सल्याचं प्रेम दरवळतं आहे. आणि हे ज्या बाईला कळलं आणि ती बाई जेव्हा विचारपूर्वक वागते ना तेव्हा तिला मोठी आई म्हणतात. मोठी आई सहज नाही महाराज. मोठी आई होण्यासाठी अनेक अनेक संसारातले उपव्यात पोटात जिरवावे लागतात. धाकलीनं ऐकणं पडी, मोठीनं ऐकणं पडी. घर चालवासाठी सुकायला लाकडेस मा जसं वल्ल लाकूड बयस तसं सर्वा घरना भार पोटमा लेना पडी. तवय धाकलला मोठला मोठी आई म्हणतस. नाही तर मोठी आई असं कोणले बी म्हणतील का? खायमान घरमान वकमनदार मान त्याला मोठी आई म्हणतील का? काही काही माणसांना घरात लहान पोरे मोठे पप्पा म्हणतात. आमचे मोठे पप्पा आहेत. मोठे पप्पा कोणाला म्हणतात? अरे बापले बाप म्हणाल चुकी राहणार नाही. मोठे पप्पा केव्हा म्हणतात? मोठे पप्पाचा आदर काय आहे? कधी विचार केला आपण? हे सहज नाही शब्द फुटत नाही. तर तरुण मंडळी बसलेली, सर्व प्रकारची मंडळी बसली. दादा विचारपूर्वक सांगतो तुम्हाला, मोठे पप्पा शब्द केव्हा फुटतो माहितीये? पोटना पोरेसाठी खिसामा हात घुसना का 100नी नोट येऊ का 200नी नोट येऊ. जसं बाप हक्का देस ना तसं आपला भावना पोरेसाठी बिजो वागच तेले मोठे पप्पा म्हणतस. ज्याने आपला पोटना पोरेसना डोक्यावर जसा हात फिरावा, मांडीवर बटाड, खांदावर बटाड, तेले ज्या माणसाला हे जमलं की आपला भावना पोरे या परका नाहीये, आपला भावना पोरे या आपला शेत आहे, आपला घराणा आणि शान आहे, आपले वहिनी वाढ करणं पुढे, हे विचार ज्याच्या अंतकरणात चालतात ना त्याला मोठे पप्पा म्हणतात. नाही तर पोटना पोरेल्या कोपरामा काजू बदाम दिराय ना आणि भावना पोरेला सांग रा तुम्ही गलीमा ख्या मग याला पक्षीवाद निवाव का? काय होईल? याच्यासाठी एकच सूत्र, मानवी देह भेटल्यानंतर माणुसकीच्या धर्माने जगा आणि माणुसकीचा धर्म निभवा. आणि जर विचारपूर्वक हा माणुसकीचा धर्म निभवला नाही तर एकच सूत्र आहे, धर्म तोनाकडे. हे चरण ज्याला समजलं नाही ना महाराज तो माणूसच नाही. बरं, या शब्दाचा अर्थ ज्याला कळला नाही ना त्याने वैकिले हो. आपण अजून दुनियादारी मग बट्टत नाही बा. कारण शब्दाची लहर
बुद्धिमानाला कळते, बुद्धिवादीला कळते, बुद्धिवैभवशाल्याला कळते. हे जे मी बोलून गेलो ना, मोठे पप्पा मोठी आई होण्यासाठी, याच्यासाठी धर्म जपावा लागतो, व्यवहार जपावा लागतो, आचरण जपावं लागतं. काही वेळेस घर निभवण्यासाठी आणि घर चालवण्यासाठी प्रत्येक कुटुंबातला एक सदस्य इतका काही राबतो, इतकं काही सांभाळतो, पण त्याच्या नशिबी, त्याच्या पदरी, त्याच्या डोक्यावर नेहमी सर्वांच्या कोपर हंड्यास फुटतात. तो लहान्यांचं करेल, मोठ्यांचं करेल. अनेक बाया सांगतात, आम्ही गेलो का कुठं काल्याच्या कीर्तनाला, जागराला मुक्कामी राहिलो का. अनेक मोठ्या घराण्याच्या बाया सांगतात, महाराज आम्ही धाकला न कळे, मोठा न कळे, नंदास न कळे, बौजायस न कळे, गणज जरीस ना डोका दोयात, बोयाने साडा, पण काही नाही आमनं नाव कोणी काढस. आम्ही सर्वांसाठी कळे, धाकलाल शिकाड, मोठाल शिकाड, बटातले नोकरी लाव, आणि आता आम्ही बी मटेरियल साठी त्यासले फोन लावो तर एक सावा फोन उचलतच, त्यानंतर फोन उचलतच नाही. सर्वांना सांगेल, दादा ज्यांचा भाऊ घरी शेती करत असेल आणि ज्यांचे बंधू बाहेर कुठंतरी 2 पैसा कमवण्यासाठी गेले असतील, आणि येणाऱ्या काळाची तरुण पिढी आता कीर्तन ऐकताना तुम्हाला हे हात जोडून विचार करण्याची संधी आहे. दादा काही प्रत्येकाला नोकऱ्या लागणार नाहीत, पण शेती हा धंदा आपल्याला सोडता येणार नाही. शेती आपली माय माऊली, शेतीवर आपल्याला लहानाचं मोठं व्हावं लागेल. कोरोना सारख्या काळात अनेक जणांचे डबे रिकामे झाले होते, पण शेतकऱ्याच्या घरात घाया घोया होता, पण कोणीच भुके राहिलं नाही. दादा जा प्रत्येकाकडे, बाहेर गेलेली मंडळी आणि उद्या तुम्ही फार मोठ्या पदवींवर जाणारे लेकरो, मी हात जोडून विचारपूर्वक तुम्हाला सांगतो, हा विचार क्षणोक्षणी करा. तुम्ही उद्या नोकरीला लागाल, पण एखादा भाऊ घरी असेल, त्याने तुमच्या बापाचा दवाखाना केला असेल, तुमच्या आईचा दवाखाना केला असेल, तुम्हाला शिकवलेलं असेल, उद्या तुमचंही लग्न होईल, त्याचंही लग्न होईल. कदाचित तो घरी असेल आणि त्याने तुम्हाला नोकरीला पाठवलं असेल, पण कधीही तुम्ही तुमच्या भावाचं कष्ट विसरू नका. तुमच्या भावाने दिलेला तुम्हाला ऐन कष्टाच्या संघर्षाच्या काळात केलेली मदत विसरू नका. ज्या वेळेस तुमचा भाऊ तुम्हाला फोन करेल ना आणि तो काहीतरी पदर पसरवून मागेल ना, माझ्या दादांनो, अरे नका जास्त काही मदत करा रे, पण कमीत कमी त्याचं समाधान होईल म्हणून फोनवर शांततेने बोला तरी. काही बाया, काही माणसं 2 पैसा कमवतात, बाहेर जातात. मी म्हणत नाही त्यांचा पैसा खोटा आहे, मी म्हणत नाही त्यांचं कष्ट खोटं आहे, पण एक लक्षात ठेवा, घरून फोन करणाऱ्याला ज्या दिवशी अडचण येते ना, तो पहिले आपल्या रक्ताच्या माणसांना फोन करत नाही, तो पहिले त्याची क्रेडिट वापरतो. गावात 2 पैसे उचलेल, याच्याजवळ हात पसरवेल, त्याच्याजवळ हात पसरवेल, तो लगेच नाही नात्या गोत्यात पैसा मागत. पण तो सर्व्याकडनं जेव्हा हातबल होतो ना, तेव्हा तो आपल्या माणसांजवळ हात पसरवतो. आणि आपल्या माणसांजवळ जेव्हा तो हात पसरवतो ना, मी फक्त एकच सांगतो, कोणाचं असेल वैभव, कोणाजवळ असेल 2 पैसा, अरे जवळचा माणूस जर आपल्या पायऱ्या चढून आला असेल ना, कमीत कमी त्याला मदत करायची असेल तर करा, नाही करायची असेल तर नका करा दादा हो, पण तो आपल्या पायऱ्या उतरत नाही तोपर्यंत त्याच्या हसून हाडकं फोडू नका, त्याला कुसकं बोलू नका. कारण जगाच्या बाजारात सर्व सीसीटीव्ही कॅमेरे बंद होतात, पांडुरंगाचा सीसीटीव्हीचा कॅमेरा बंद नाही होत. तुम्ही कोणा हशीसन हाडके फोडेलेत, कोणले कुचकं बोलेलेत, धसले धसपटणी माणूसले कसपट समजेलेत, हे तुम्ही साऱ्या जगाच्या डोळ्यात धुंदी फेराल, पण त्याच्या नाही डोळ्यात धुंदी फेरणार. कारण का, अंतर्जामी जानत साचा, मनका उपर एकही वाचा. आज कीर्तनाच्या घटिकेत या राघोबाबांच्या परिवारातील या जिजाबाईंच्या निमित्ताने एकच सांगेल, क्षणोक्षणी हा एक विचार करा, भावाने भावासाठी जगणं, भावाने भावासाठी 2 पावलं मागे पुढे येणं. आणि हे माणसांकडे का बघून सांगतोय, तुम्ही कितला बी मोठा विचारणार आहे ना, का तुम्ही चौकमा भाऊ भाऊ एक राशात, खयामा एक राशात, पण घर घ्यात का जवळ किल्ल्यातंग होती. चांगला रावण सुद्धा असं मानटाक देत, कारण आम्हाला अनुभव येतात ना. ज्यांच्या चांगल्या बिल्डिंग असतात, घरासमोर ट्रॅक्टर असतात, सोनं नाणं बँक बॅलन्स सर्व राहतो, त्या माणसांना घर सप्तान पावती मागायला जातो मी, त्यांना आपण सप्तान पावती मागून तो घर बाईकडे दगत तू धकत नाही का, काम मध्ये चूक होई की तुला हात पसराय घ्यात.
अरे जगाच्या बाजारात मानवी देह एकचदा भेटलाय, मग एकदा तर चांगलं जगून घ्या ना. पण नाही जमत. या इथं एवढ्या बाया बसल्यात ना ताई, तुम्ही या जिजाबाईंच्या निमित्तानं घरी एक गोष्ट घेऊन ज्या सनोक्षणी विचार करायची. ज्या वेळेस घरामध्ये वाद विवाद होतात ना, भाऊ भाऊ वाईट जरी झाले ना, तर खयामा बोलतीन, मयामा बोलतीन, वावरमा बोलतीन, येरमेक इमलनी पुढे लिहितीन, गुटखा लिहितीन, तंबाखू लिहितीन, सुनानं निमित्त लिहितीन, पण बोलतील. माणसांच्या हृदयात अशा गाठी भेटी राहत नाही, पण गाठी भेटी फक्त माझ्या माय मावल्यांनो तुमच्या हृदयात राहतात. असं 10-10 वरीस नाही यादेस तुमले. ती मन पाय पडणी नाही, ती मन अंगण में अशी तिरपी तिरपी गई, ती मन पायासवर लसणी नाही होती, तिने भरबाईस मनकडे दे का नाही. एका सोबत येणार आहे का मला सांगा तुम्ही. करोड रुपयाचाही पाऊस पडला तरी या जिजाबाईचा चेहरा आता नवीन पाहायला भेटेल, ही आजी पुन्हा पाहायला भेटेल. अरे आपण मरणार आहोत, पण मरण्याच्या अगोदर विचार करून मरा. ज्या घरामध्ये सर्व बाया आज या एवढ्या जुन्या लुगड्यावाल्या बाया बसल्यात नाही, तर आजही कोणी बॉम्बेहून आलं, पुण्याहून आलं, सेल्वासवरनं येऊ द्या, सुरतवरनं येऊ द्या, अंकलेश्वरनं येऊ द्या, या जुन्या बायांना यांच्या हाताने जे डिकरे खोकरे मोठे केलेत ना, हे भेटायला जातात. 2 मिनिटं त्या दल्लीस पट्टीन दल्ल्या देतीस काहीच नाही. पण या बायांजवळ, या आजींजवळ हे बाहेर गेलेली पोरं येतात. अनेक जणांच्या मी मुलाखती घेतल्यात, त्यांना विचारलं का हो या आजी पक्कामो बसणं होतात. बरीच पोरं सांगतात, महाराज आमची परिस्थिती ज्या दिन खराब होती ना, हाईच दल्ली आमली मुरमरासना लाडू दे, शेंगदाणासना लाडू दे, हाय दल्ली पापट नका तवय एक ताटलीवर मुरमुरा दे, कांदा फूड दे, तांब्यावर पाणी दे. महाराज आम्ही त्या मुरमरासवर दिन काढात, पण ज्या टाइमले आमले आपत्कालीन मग या दल्लीने मुरमुरा खावाडात ना, आम्ही त्या दिन विसरणूच नाही. मग जगताना असं जगाना की आपल्याही आठवणी कोणाच्या तरी हृदयात राहिल्या पाहिजे. आपल्याही आठवणींनी कोणीतरी घरून पेट्रोल टाकून आपल्या अंत्यविधीला आलं पाहिजे. आपलाही निरोप कोणाला लागल्यानंतर सर्व कामं सोडून आपल्यापर्यंत तो पोचला पाहिजे. आणि हे सूत्र तुम्हाला आणि मला कळावं म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी सूत्र दिलं होतं. काय करावं लागेल? सुलक्षणी हाती करावा विचार नाशिवंत देहाच्या अगोदर सूत्र दिलं. क्षणोक्षणी हाची करावा विचार. क्षणोक्षणी विचार करा, कारण पुन्हा पुन्हा हा नरदेह नाही ना, पुन्हा पुन्हा हे गाव नाही बुवा, पुन्हा पुन्हा ही भाऊबंदकी नाही ना, पुन्हा पुन्हा हे सगळे सोयरे भेटणार नाहीत. कितीही करा. आजो जगद्गुरु तुकोबरायांच्या अभंगावरती आपण हे जे तत्व बोललो ना की क्षणोक्षणी, तुकोबराय का बोलले असतील हे? तुकोबरायांनी श्रीमंती पाहिली, गरिबी पाहिली, मोठ्याच्या पोटी जन्माला आले, मोठे पण पाहिलं, आणि इतंभूत संसाराचा प्रत्येक क्षण सुखाचा आणि दुःखाचा वेचला. तेव्हा शब्द तुकोबांनी काढला की आता विचार कसा करावा लागेल? क्षणोक्षणी हाची करावा विचार. प्रत्येक वेळेस विचार करा, पण विचार करताना एक लक्षात ठेवा, आज सर्व मंडळी पंढरपूरच्या वाटेवरती लागलेली आहे. पंढरपूरच्या वाटेवर लागलेली सर्व मंडळी, अहो एक एक रथासोबत, एक पालखी सोबत 15-15 लाख लोक आहेत. ज्ञानोबरांसोबत तेवढी मंडळी, तुकोबांसोबत तेवढी मंडळी, नाथबाबांसोबत तेवढी मंडळी, सर्वांसोबत. पण आज ही सर्व मंडळी ज्या पांडुरंगाला भेटायला जाते ना, तो पांडुरंग कोणत्या तत्वाने उभा माहितीये का? तिथं विटेवर उभा आहे तो, आणि तो आजपासून उभा नाहीये. युगे 28 विठेवरी उभा, वामन्य रकुमाई दिसे दिव्य शोभा. तो पांडुरंग विठेवर जो उभा आहे ना, कधी विचार केला? आज तुम्ही सर्व मंडळी मला सांगा, आपण पंढरपुरात गेल्यानंतर चंद्रभागा पाहिली, कैकाडी बाबांचा मठ पाहिला, पाहिजे तेवढे मठ पाहिले, गजानन बाबांचा मठ पाहिला, पण मला सांगा ना तुम्हाला पुंडलिकाचं घर पाहायला भेटलं का? पाहिलं पुंडलिकाचं घर? ऐका ना दादा, पुंडलिकाचं घर पाहायला भेटलं नाही, आपण सर्व मठ पाहिले, चंद्रभागेचा काठ पाहिला. अहो काय सोपं काय? ऐशी चंद्रभागा, ऐसा भीमा तीर, ऐसा विठेवरी.
तो पांडुरंग. आणि त्या पांडुरंगाच्या संदर्भात विचारपूर्वक प्रश्न विचारला मी तुम्हाला की आपण पुंडलिकाचं घर पाहिलं का? सर्वांचं उत्तर नाही. पण सर्वांनी लक्ष द्या, ज्या ठिकाणी पंढरपूरचे मालक जगाचा विधाता ज्या जागेवर उभा आहे ना, ते घर, ती जागाच पुंडलिकरायांचं घर आहे. तिथंच. कारण ज्या वेळेस पुंडलिकराय आपल्या माता पित्यांची सेवा करत होते ना, आणि ते सेवा करताना जी वीट अशी गरकावून फेकलेली आहे ना, त्याच विठेवर आज पंढरपूरचा मालक उभा आहे. पण सर्वांनी विचारपूर्वक मला उत्तर द्या, जगाच्या मालकाची जागा पुंडलिकरायांनी वीट फेकून दिली, पण कोणत्या तत्वाने? हे पांडुरंगा थांब, घाई करू नको. तू जरी सांगत असेल मी विधाता आहे, ब्रह्मांड नायक आहे, जरी तू देव असतील, पण मी विचारपूर्वक तुला सांगतो, तू मी दिलेल्या विटेवर थांब. का? तू जर आला मध्ये तर मला तुझ्याशी बोलावं लागेल, आणि तुझ्याशी गप्पा मारताना जर माझे माता पिता जर उठून गेले ना, तर माझी सेवा कुठेतरी खंड होईल, माझ्या माता पित्यांची झोप जाईल. ज्यांनी माता पित्याची झोप मोडू नये म्हणून जगाच्या मालकाला अशी वीट फेकून आजही विठेवर उभं केलंय. आणि आज आपण सर्वजण त्याच्या दर्शनाला जातोय, आणि सर्व मंडळी पांडुरंगाचं दर्शन घेते. पण असा एकानेही विचार केला नाही की एखाद्या वेळेस माझ्याकडनं पंढरपूरची वारी नाही झाली तर मी घरीच माझ्या माता पित्यांचे पाय धुवून घेतो बा, मी माझ्या माता पित्यांचे नमस्कार करून घेतो बा. अरे जगाच्या मालकाला थांबवण्याची घमेंड माता पित्यांच्या आशीर्वादाने आहे. मग जर पुंडलिकरायांचे माता पिता मोठे असतील, मग आपले नाहीत का? माये बाप केवळ माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी पुंडलिके काय केले. आज आपण विचारानं कुठंतरी मागं पडलो बा. काही मंडळी वारकरी जे वाटेवर चालतात ना, त्यांना नावं ठेवतात, पण जी नावं ठेवतात ना, ती घरी माता पित्यांची सेवा करत नाही. आज आमची जी वारकरी मंडळी पंढरपूरच्या वाटेवर लागली ना, ती सर्व मंडळी संसारात प्रत्येक पात्राशी आपली सेवा बाळगून तिथपर्यंत पोहोचले. आईची सेवा, बापाची सेवा, पत्नीचं मन धरणं, मुलांचं सर्व व्यवस्थित करणं, आणि मग पंढरपूरच्या वाटेला लागणं. काही तर पंढरपूरची वाट शोधतही नाही, पाहतही नाही, पण वारकऱ्यांना नावं ठेवतील. आणि जे वारकऱ्यांना नावं ठेवतात ना, त्यांना स्वतःचे मायबापही कळत नाही, त्यांना मायबापही समजत नाही. असाच आमच्या गावामध्ये आमचा चुलत भाऊ फार मोठा आहे माझ्यापेक्षा, असं जाड मोठं बोलत. आम्ही आता गिरणा थडीला आहे, आणि ज्या गावाला नदी असते ना, त्यातला लोक ड्रुक ड्रुक करतस, कारण जाड मोठं खातस आणि बोलतस. कारण का? आमच्याकडे मी जसा माडकरी झालो ना, तसे निम्मे नातेवाईक कमी होऊन गेले येण्याचे. नाही तर आमना गावले येवाना पहिले फोन लायत्यात, तुम्ही 3 किलो मासा लई ठेवजा बरं. गिरणेचं मासा एकदम प्रसिद्ध नावाजलेलं. पाहुणा घरच बॅग बऱ्यात तर लगून आमले फोन लायत, ने म्हणलाय जा बरं. आणि असं काही खर्च वाढायचा, पाहुणे पै आले का त्या मासा, तो मसाला, आणि ते बटाजी आहे. मग त्यांनी त्या घरना बटा बी बम, पाहुणा बी बम, आणि जी सणा को एरमेकले गाया देत त्या. मी विचार केला, म्हणतो बोय आपले काही परवडाव नाही. मी सर्व लहाने भाऊ पाहिले, मोठे भाऊ पाहिले, काका चुलता बटा देखात. एक म्हणतो हो म्हणा बाप बटी आपली रावणनी लंका शेरे भाऊ, आणि रावणनी लंका जर समायनी होई तर आपली बिभीषण वन पडी. मी स्वतः एकच विचार केला, आपुला तो एक देव करून, आता आपण देव करावा, देवाच्या मार्गाला जावं. आणि आदरणीय परमपूजने मथुरावासी बाबाचे गुरुदेव बाबांची कृपा झाली, ज्ञानोबा तुकोबांची कृपा झाली. मी माडकरी झालो बुवा. तेव्हा तर काही कीर्तन वगैरे करत नव्हतं, फक्त माडकरीच झालो. फक्त एवढाच प्रचार झाला की मी मायकरी उभा. अर्धा नातेवाईक पण
त्या माल फोन बिला येत नाही, दुसरा भाऊसले तिसरा काकासलेला आहे तुम्हाला घरी राहून म्हणा खल्ली ना बी मला येत आणि जायत समजे नाही. पण एक फायदा झाला, येणं जाणं नातेवाईकांचं बंद झालं. पण तेव्हा मला संसारातलं सूत्र कळालं विचारपूर्वक, यासले दिन लिन तर गोड नाही तर तुम्ही झोपडी मोड. आपली चलती राहते ना तेव्हा या खाऊ बी लागतील पिऊ बी लागतील, टाईम उन्हा तर आपलं इकान टाईम उन्हा तर या गिराईक बी देखू लागतील. मग इथं एकच करा मायबाप, तुम्हाला सावधपणे विचारपूर्वक सांगतो, दुनिया चलतीची असते पडतीची नसते. आपल्या पोरांनी उद्या दुसऱ्याच्या बांधावर फवारा मारायला जाऊ नये, निंदा टुपायला जाऊ नये. म्हणून प्रत्येक मायमाऊली दादांनो क्षणोक्षणी हा विचार करा की आपल्याला 2 पैसा सांभाळावा लागेल, जमीन जुमला सांभाळावा लागेल. अजून 10 वर्ष थांबा, ज्याच्या नावावर 3 एकर 2 एकर जमीन राहील ना, तो गावातला सर्वात मोठा माणूस राहील, तो सर्वात मोठा माणूस राहील. सोपी घटी का नाही? असंच आमचं चुलत भाऊ होतात, गेले त्याला जाड मोठं बोल. पण त्यांची आई खूप सज्जन बाई, खूप प्रेमी. पण निसर्गाचा एक नियम आहे, जडे मायबाप सज्जन राहतस ना तडे आऊस ना पोटे काऊसच पैदा वस. जिथं मायबाप सज्जन आहेत ना तडे त्यास ना पोटे संतती. भाग्यवान कोणाला म्हणावं माहितीये का महाराज? बाप सज्जन असेल, माय सज्जन असेल, त्यांच्या विचारांनी त्या पावलांवर पाऊल ठेवणं. अनेकदा संघर्ष करावा लागेल, अनेकदा अडचणी येतील, पण एक सूत्र लक्षात ठेवा, भगवान के पास देर है लेकिन अंधेर नहीं है. तो पाहतो, आपली कसोटी पाहतो, पण आपल्याला बुडू नाही देत तो. कारण का? सकळ जीवाचा करीतो सांभाळ, सकळ जीवाचा करी तो सांभाळ, तुझं मोकली नाहीसे नाही. तो पाहतो ना महाराज. पण एवढा जाड मोठं बोलणारा पण मायबाप सज्जन महाराज इतका वेष्णी झाला, इतका बर्बाद झाला. जमीन काही विकण्याची वेळ आली. आता 10-12 दिवसापूर्वी कोणाकडे तरी व्याजून पैसे घ्यायला गेला. जमीन पेरायला पैसा नाही ना, रोटाव्हिटर नाही ना, काहीच नाही, कोणीच पैसे देत नव्हतं. एक लक्षात ठेवा विचारपूर्वक सर्व गावकरी मंडळी, ऐकणारे श्रोते हो, आपली परिस्थिती चलतीची राहू द्या. तुम्ही लोकांजवळ आगपेटी मागा, त्या काळात तुम्हाला लोक गावरानी तूप देतील बरं. फक्त परिस्थिती चलतीची राहू द्या. तुम्ही कितीही विद्वान राहा, पण फक्त तुमची परिस्थिती खराब होऊ द्या आणि तुम्ही गलीमध्ये गावरानी तूप मागा, तुम्हाला आक्काडी सुद्धा कोणी देणार नाहीत. मग विचारपूर्वक सर्वांना एक सूत्र सांगून जातो, पडतीच्या काळात ज्यांनी आपल्याला सहकार्य केलं ना, त्या लोकांना कधीच विसरायचं नाही. कधी कोणतीही परिस्थिती द्या, आपण अमीर व्हा का करोडपती व्हा, पण ज्यांनी आपल्याला बिकट काळात सहकार्य केलं ना, त्यांना नाही विसरायचं. का? जमाना बदलतो, वेळ बदलते, माडीची काडी होते, काडीची माडी होते. पण एक सूत्र डोक्यात ठेवा, प्रत्येकाने कोई कद से बड़ा होगा, कोई पद से बड़ा होगा, कोई कद से बड़ा होगा, कोई पद से बड़ा होगा. हमारे लिए जो मुश्किल में खड़ा वो भगवान से बड़ा होगा, तो देवापेक्षाही मोठा. एक सज्जन माणसाने त्याला बोलवलं, म्हणे का रे आब्या काय झालं रे? आणि ज्यानं त्याला बोलवलं होतं ना, त्याच माणसाला त्याने ग्रामपंचायतच्या विलक्षणाला 10 मतांसाठी पाळलेलं होतं. बापजाद्याची इस्टेट होती, मस्ती केली. त्याला असं वाटत होतं की आपण हा पैसा खर्च केला का आपल्याला कायम अमरत्व प्राप्त होईल बा. पण एक लक्षात ठेवा, या छोट्या छोट्या गोष्टींमुळे ना आपण आपल्या पोरांना भिकेचे डोहाडे लावून जातो, भिकेचे चटके लावून जातो. पण ज्या माणसाने त्याला बोलवलं ना, आबड्या काय रे जमीन पडेल, रोटाव्हिटर करा नाही, काय अडचण? तोच माणूस बोलायला लागला, म्हणे आबा मी तुम्हाच घरी होतो, पण येवाले लाज वाटराय, ती कस काय येऊ बा मनामुळे तुम्ही विलक्षण मा पडणार. अरे विलक्षण जाऊ दे, ती एक संधी आहे, ती एक वेळ आहे, गेली निघून. पण तू ज्यांच्या पोटी जन्माला आलाय ना, तुझ्या माता पित्यांचं नाव ग्रेट आहे. तुझ्या माता पित्यांनी खूप काही केलंय. आज माझ्या पदरी जमीन असेल, पैसा अडका असेल,
पण माझ्याही गरिबीच्या काळात तुझ्या आईने मला सांभाळलेलं आहे. माझी आई दुसऱ्याच्याकडे कामाला जायची तर आम्ही तुझ्या आईच्या कुशीत राहायचो. त्या उपकाराची जाणीव ठेवून मी तुला सांगतो, माझ्या घरी ये, माझ्याकडनं 1 लाख रुपये घेऊन जाय आणि जमीन पेर. असं कर्तृत्व करा, मग माणूस म्हणून मरतानाही आपल्याला बरं वाटेल. पण काही काहींना नाही सूत्र. आता 1.5-2 महिन्यापूर्वी माझ्या गावात एक म्हातारी मेली हो. म्हातारी बाई चांगली होती, मेली. एकुलता एक पोरगा. आणि परिस्थिती चांगली असताना त्या बाईने तिच्या तारुण्यपणाच्या काळात विचार केला होता की आपलं रामनं राज्य चांगलं आहे, आपल्यापुढे पैसा आहे, जमीन जुमला आहे. पण त्या बाईनं त्या काळात विचार केला होता की आपला भाऊ नादारी नाही, आपला भाऊ गरिबी नाही, आपण आपला भाऊनी पोर करी लिहू, तो बी वागाय जाई, आपला बी दिन निघ जातील, तिना बी दिन निघ जातील, आणि आपल्या म्हातारपणी आपली भाची सून आपल्याला कामी पडेल. आता हे जे जुने लोक नात्या गोत्यांमध्ये संबंध करायचे ना, यांचा हेतू चुकीचा नाही राहायचा. यांचं सूत्र एकच राहायचं की जोपर्यंत आपण रक्ताची आणि शरीराची नाती सांभाळतो ना, तोपर्यंत घरामध्ये कलह घुसत नाही, वाद घुसत नाही. नाही तर कलह आणि वाद काय करतो माहितीये का? एका टाळी वाजल्याने महाभारत झालं. फक्त एकदा टाळी वाजली, आंधळ्याचा पोरगा किती मेले, मोजता येतील, लिहिता येतील. काय झालं? एकचदा फक्त बाहेरच्या बाईचं ऐकलं. काय कमी विद्वान होत्या का ज्यांनी रामायण घडवलं? त्या कैकई मातोश्री एवढी विद्वान बाई, जो राम लहानपणी रडताना कैकईच्या कुशीत उगा व्हायचा, त्या रामाला कैकईंनी वनात पाठवलं. काही विचार केला नसेल का या बाईने? पण एक लक्षात ठेवा, नांदत्या घरांमध्ये ज्या दिवशी भिंती उभ्या राहतात ना, त्या दिवशी अंदाज काढायचा की यसले गुरु बाहेर ना भेटेल शे. नांदता घरस माझ्या दिन उभ्या भीती चालतीस ना, या त्या माणसांमुळे नाही, घरमा कोणीतरी किडा पाणणारा येले, मने मोडणारा येले. आणि प्रत्येकाने आपले कुटुंब सांभाळताना पहिला मुद्दा हा करा की क्षणोक्षणी हाची करावा विचार. पहिले हा विचार करा. आता त्या बाईनं ठरवलं की भाची सून करायची बुवा. त्याकडे थाटात लग्न मिग्न बीद मीद पाहिजे तसा दंडोरा पिटला गेला. भावाची पोरगी केली, भावाची पोरगी केली, आणि तीच बाई आता 1.5 महिन्यापूर्वी मेली महाराज. मरताना त्या बाईला शेवटच्या काळी पॅरेलच झालेला होता. 2-2.5 वर्ष खाटेवर होती. घरदार सर्व आबादित असताना ती खाटेवर पडलेली बाई 1.5 महिन्यापूर्वी मेली. पण मरण्याच्या अगोदर 15 दिवसापूर्वी जी सून वाजवत आणली, गाजवत आणली, भर भाऊबंदकीत मिरवत आणली, नाक लावून सगळ्या सोयऱ्यांना सांगितलं मी म्हणा भाऊनी पोर करलोय नू, मी सगळ्या सोयऱ्यास मी जिकीलोय नू. त्या भाचे सुनेला मरण्याच्या अगोदर 10-15 दिवसापूर्वी, 1.5 महिन्यापूर्वीचा जो कालखंड आहे त्याच्या अगोदर ती बाई खाटेवर एकच सांगत होती, अभय मला काही आता खरं वाटत नाही, मला जीवन काही खरं वाटत नाही, मला फक्त डिंडरा खावा नाही, तू ना हातीरी मला फक्त डिंडरा काढ दे. आता सर्व म्हाताऱ्या बाया आहेत इथं बसलेल्या, माणसं आहेत. तुम्हाला सांगू का, आपल्या अपेक्षा मोठ्या नाहीयेत, आपली चव मोठी नाहीये. पण ज्यांनी गरिबीतनं दिवस काढलेत ना, त्यांना हे साधे साधे पदार्थ आवडतात. डिंडरा म्हणजे काय बोलती न्यामती वस्तू आहे का? असं पाकिस्तान मध्ये दायदीने पडस बुवा आणि अमेरिका मध्ये पीठ दाईनं पडस बुवा, असं असं काही आहे का? डिंडरा म्हणजे डिंडरा म्हणजे डिंडरे समजतात ना इकडे, ज्या मुंगनी दाय ना, आता पराठे जसे करतात बाया तसं. आणि मग ते खाटेवर शेवटच्या घटिकेला असणारी सासू एकच सांगायची, हो मला जसा डिंडरा काढ दे. आता असतील ते तारुण्यपणातले वाद विवाद काही असतील, घरामध्ये थोडेसे मन वाकडे असतील. आणि एक लक्षात ठेवा, आपल्या हिंदू धर्माच्या संस्कृतीने आपल्याला एक तत्व शिकवलेलं आहे, मरणदार एक तर तोरणदार. माणूस ना 1000 वाद विसराना, हे ज्याला विसरता आलं ना त्याला आयुष्य गोड करता येतं. असतील व घरोघरी आहेत. मी एवढा टमोटम बोलतो ना, माझ्याही घरी माझी आई माझी पत्नी ज्या दिन अशा डिपेशील घी जातीस त्या दिन आज वाढत कोणतावर पाणी शिपडो बा, कोणती थंडी पाडो बा.
आमच्याकडे वाद नाही येत का? आमच्याकडे नाही येत का? अहो घरोघरी मातीच्या चुली आहेत, कोणाच्याही घरी जा. फक्त एवढं जे तुम्ही बसून ऐकतायत मी वटवट करायला. या सर्व बायांना असं वाटत असेल महाराज तुम्ही खूप स्वभावाने चांगले आहेत बुवा, मी कितला गुन्हा आहे फक्त आमने घरी बाई विचारा. या तुम्ही माझ्या घरी आणि एवढंच म्हणा ताई महाराज काय कीर्तन मग गोड बोलतो. बाजी एकच सांगेल तो बाहेरच गोड बोल. घराचा पोरेस ना मागे मन मागे असा कुत्रा जुलेल लागत लाग. बाहेर घंटेला मिठू मिठू बोलताय, घर नाही मन बोल. प्रत्येक बाईला आपल्या माणसाचा स्वभाव माहिती आहे बरं. आता 10-12 दिवसापूर्वी आम्ही बाजार करायला जात होतो आणि बाजार करताना मी मोटरसायकल चालवतो. ती आरशातनं पाहत होती. जी मंडळी येत होती ती मला जाहिरी करायची. मी तिला सहज आरशातनं पाहताना बोललो, म्हणतात एक तू नवरा बोया आहे म्हणे सर कितला लोक जाहिरी करत. ती म्हणे बोया मी आणि कितला बेरडशे मालेच माहिती आहे. इस्ताच एकादशी ना दिन भी साबुदाना कच्चा राय घ्या तुम्ही बिन तुमने मायबी अशी गली माकडाय फेकू करत आणि तुम्ही बोया आहेत का? ज्याचं घरचं त्याला माहिती असतं महाराज. आता ती एवढी बाई मरताना एकच सांगायची उभी माल जरासा डिंडरा काढी दे. पण मी बोललो ना वाद मिटवण्यासाठी बुद्धीचं तत्व पाहिजे. नाही त्या सुनेनं तो पहिला वाद काढला डोक्यातनं. हाय अशीच बोले हाय तसंच बोले मला वाटलंय दिन तर आणि मला असं जोडपाला लावत आणि मला मारायला लावत. हाय असं म्हातारपणे बदला काढणं पडस का हो? हे काय करावं लागतं? इथं एकच सूत्राने जगावं लागतं. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम जगाला प्रेम अर्पणा द्या ना, जगाला वाटून जा ना. ती खाटेवरची बाई सांगायची बिन माल डिंडरा काढ दे. नाही ऐकलं. घरच्या माणसाने सांगितलं म्हणे का ग आई डिंडरा काढा सांगऱ्यांनी काढी दे ना. तर ती बाई नवऱ्याला सांगायची ज्याने माय होई तो डिंडरा काढी. खरं सांगा ताई माले माणसे डिंडरा काढतस का? माणसेतले डिंडरा काढता येतील का? माणसे डिंडराने काढतं डिंडरानागत बनाडत. नाही ये ना पिये करतात. मग बाया आराय मारतीस माल मार माई एक हातीवरी टाई नाही वाजस. तुम्हीही काही बोलाल तेही काही बोलेल तेव्हा घरामध्ये वाद घुसेल ना. ज्या माणूसले गाव मा बिनविरोध निवाडी लई राहणार तो माणूस घरनी बाई पा सांग राहना की मन माल डिंडरा काढन बाई सांग राहिनी जेनी माय जन माय भी तो डिंडरा काढी मग तो बनाडाव नाही का? हा तर विचार करायचा आहे ना आपल्याला. शनोक्षण नाही काढले बुवा त्या बाईने. ती बाई 1.5-2 महिन्यापूर्वी वारली आणि जी बाई वारली ना तिच्या गलीमध्ये अशी डोली सजवणं चालू होतं. आमचे जवळपासचे घर आम्ही ते डोली सजवतोय. कोणी नारळ खोशे, कोणी झेंडा खोशे, कोणी सुतया बांधे. आणि त्या सर्व गोष्टी आम्ही करताना आम्ही तो चित्रपट सर्व पाहिलेला होता. काय गरमा चालायन तर बुवा नाही चालायन तर बुवा. जी बाईनी सासून डोकं इचर नाही, जिने लुगडं नेसाड नाही, जिने डिंडरा कावडात नाही, ती गली मारडे म्हणे घरनी शान चालली गई. ती बाई गली मारडे म्हण घरनी तिजोरी चालली गई. ती बाई रडेन मी इठ्ठलकडे देऊ का म्हणतो व इठ्ठल तू ना बी डोळ्याला आहे. अरे तू तर देख भाऊ थोडस. अरे आई बाईने डोकं इसर नाही ना, आई बाईने डिंडरा काढत नाही, आई बाई घरनी शान म्हण राहिली. मला ती रडायची ना काहीच विशेष वाटलं नाही. पण खरं संतापजन्य केव्हा झालं सांगू का? ती रडत होती आणि काही गलीमधल्या तोंड चोपड्या मने धरणाऱ्या, घरे फोडणाऱ्या, येरमेकना घरमा आग लावणाऱ्या, येरमेकण्या चायल दाबायल त्या तिना पापटी तिल समजाडत गणावर बेंतनी गणावर बेंतनी गणावर बेंतनी गणावर. मी इटलकडे देऊ का म्हणतो ओ इटोबा तू खाले येस का? मी विठ्ठलाला सांगायचो की विठ्ठला जी म्हातारी मेली आहे ना तिला नको उचलू. या गली मधल्या डुप्लिकेट इसल्या खपाड इसले उचल इसले ठेवू नको.
अरे जर एखादा गलीमध्ये चुकत असेल तर ज्येष्ठ माणसांनी कान उघडणी केली पाहिजे ना, बोललं पाहिजे ना. कारण इथं तुकोबरांचं सूत्र आहे, सत्य बोल मुखे. एकच लक्षात ठेवा, आतापर्यंत एकच सूत्र आहे, जगा, जगून घ्या. कधी तुमच्या अश्रूंवरती बंधन येईल तर कधी तुमच्या हसण्यावरती बंधन येईल. एक लक्षात ठेवा, कितीही वैभव कमवा, कितीही मोठे व्हा, पण या नरदेहाला एक दिवस सर्वांमध्ये निरोप द्यायचा आहे. पण निरोप देण्याच्या अगोदर तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमाची तुका म्हणे एका मरणेची सरे आणि उत्तमाची उरे. कीर्ती उरायला पाहिजे. आज सांगा मला, जगद्गुरु तुकोबरांचं सूत्र आहे, आम्ही सदैव सुडके जवडी येता चोर धाके. काय आमच्या घरात काहीच नाहीये, पण जगद्गुरु तुकोबाराय असं वागून गेले की पांडुरंगाला खाली मान घालावी लागत होती. पांडुरंग जगाचा मालक, पण मला सांगा ना, जगाच्या मालकाने माझ्या तुकोबांच्या समोर खाली मान घालावी, हे झालं भक्तीचं कर्ज, नामचिंतनाचं कर्ज. पण दादाओ, जगद्गुरु तुकोबारांनी सर्व्या अनुभवातनं व्यस्ता व्यस्ता भक्तीचा मार्ग शोधला. क्षणोक्षणी विचार करताना, भव सिंधूच्या पलीकडे जाताना तर जगाच्या मालकाला खाली मान घालावी लागली. आणि त्या जगाच्या मालकाने चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तुकोबांचा पूर्णच्या पूर्ण आयुष्याचा काळ जिवंत ठेवून घेतला तर घेतला जिवंत. पण शेवटच्या काळी जगद्गुरु तुकोबारायांना स्वतः पंढरपूरच्या मालकानं गरुड पाठवावं आणि तुकोबांना गरुडावर घेऊन जावं. हा तुकोबांचा इतिहास. आणि 100 लेकरांचा बाप धूतराष्ट्र वैभवावर मिरणारा, गर्विष्ठपणा करणारा जंगलात जडून गेला. काय उरलं? सोन्याची लंका असणारा इंद्रचंद्र महेंद्र हवा घालत होते. अशा रावणाची आज पुण्यतिथी घालायला कोणी नाहीये. 9 ग्रांच्या मंडळीवर बसणाऱ्या रावणाला कोणी आठवत नाहीये. माशी भली भली चालली गेली. तुम्ही आणि आपणही जाणार आहेत, पण जात असताना तुमच्याही माझे आणि माझ्याही मागे एक काळ नावाची घटिका प्रत्येक क्षणाला प्रत्येक मिनिटाला आहे. पण या नश्वर शरीराच्या निमित्ताने आठवणीचा जागर गोड करताना एकच लक्षात ठेवा, हे आयुष्य संपतं, काळ खातो, पण नाशिवंत देह जाणार सकड, आयुष्य खातो काळ सावधान. आयुष्य रूपी जीवनाला काळ नावाची घटिका लागलेली आहे. म्हणून प्रत्येक साधू संतांच्या मांड्याडीत प्रत्येकानं एकच सांगितलं. मग तुकोबा घ्या, ज्ञानोबा घ्या, यांनी एकच सांगितलं, संसार रूपी पटचरणावरती हुतूही नको आणि मातूही नको. एकच कर. प्रत्येक पावलावरती विचार करताना मन ताब्यात राहत नसेल तर मनाला सांग, नको नको म्हणा, गुंतू माया जाडी. का माया? का मनाला सांगितलं? कारण तुमचं आणि माझं आयुष्य फार छोटं आहे. आयुष्याचं एकच सूत्र आहे, पक्षी अंगणी उतरत जे का गुंतोनी राहत तैसे असावे संसारी जोरी प्राचीनाची दोरी. काय महाराज, आपल्याला पुन्हा पुन्हा हे गाव भेटणार आहे? अहो काय इथलं, आपण एकच सूत्राने जगतो. इथं वस्ती कर वस्ती आला, प्राप्त काळी उठवून नाही ना महाराज. फक्त एकच करा ना, जाता जाता संधी भेटली तर साधू संतांच्या चरणावरती लोढून घ्या. संधी भेटली तर माय बापांशी बोलून घ्या. आज एवढ्या मोठ्या कुटुंबातनं ही माय गेली. सांगा ना, 9 भाऊ, देर जेठ, मुली जावई. ज्या आजीनं आजपासून नाही आजारी होती ना, किती दिवस खाटेवर होती आजी. शरीराच्या अनेक व्याध्या जळल्यानंतर कुटुंबाने सर्व हट्टाच पूर्ण करत असताना पण एक सांगेल, माय कोणाचीही राहू द्या, बाप कोणाचाही राहू द्या, एकदा का मायबाप गेले का त्यांची सुद्धा आठवण एकदा नाही येत तर रोज रोज येते. रोज रोज नाही येत तर क्षणोक्षणाला येते. काही लोकांना येत नाही, हा त्यांचा बुद्धीचा वादतो. काही लोकांच्या घरी आम्ही जावं, आम्हाला काही लोक सांगतात, महाराज आम्ही दिल्लीने कवय चिठ्ठी देव वाचिली होतं जावं. म्हणजे इथला कटाई घ्या तू.
ज्या म्हातारीबद्दल तो असं बोलतो की आमने दल्लील देवनी उचलेले हो, अरे हाईच बाईनी एक रात मग तू 3-3 सवाबी सुकरी होई तर इनी तुनी जागा बदलवी तर हाई बाई वल्लामा झोपणी होईन तुले कोल्लामा निजाड होई, तुना अनेक त्रास तिने सैन करा, तू तिने चिठ्ठी वाची राय ना. काही काही माणसं सांगतात महाराज आमना दल्लाने असं उपगाडेले ना, असा मग ईद पाहिला आमना दल्लाले. आज आपण आपल्या बापाचं चित्तोय, मग उद्या आपला पोरगा आपलं चितणार नाही का? वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ आणि भोगणे ते फळ संचिताचे. जीवनाच्या सरकशीत नातं किती महत्वाचं आहे, आपण किती महत्वाचं आहे आपल्याला नाही कळत. त्याच्यासाठी एकच करावं लागतं, संतापायी माथा ठेवीता सद्भावे किंवा हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे पाय, किंवा संत चरण रज लागता सहज, किंवा एकच करावं लागतं, सारा सार विचार करा उठाव, सारा सार विचार करा उठाउठी, नाम धरा कंठी विठोबाचे. आता सांगा सर्वजण, विठ्ठलाचं नाव सहज येतं का? विठ्ठल सहज भेटेल का? विठ्ठल सहज नाही भेटत. पहिले एक सूत्र बाळगावं लागतं, मज हृदय सतगुरु जेने तारीला हा संसार गुरु, म्हणून विशेष त्या धुर्विवेकवरी आपण पहिले सद्गुरूला शरण जावं. सद्गुरूच्या चरणी तुका म्हणे घालू तयावरी भार आणि वाहू हा संसार दे. देवाच्या चरणी संसार टाकण्याच्या पहिले आपला भाव साधूच्या चरणी टाकावा. मग इथं बऱ्याच बाया बैठकीला जात असतील, कोणी श्री स्वामी समर्थाचं करत असतील, अनेक मार्ग आहेत, पण अनेक मार्गांचं एकच विधान आहे, पांडुरंग जगाचा मालक एकच. आणि या पांडुरंगाची भेट घेण्यासाठी कधीतरी पंढरपूरची वारी करा, कधीतरी त्या वाळवंटातला आनंद घ्या. संसार सुटत नाही रे, संसार सोडता येत नाही, पण संसारात एकच करावं लागतं, सर्व्या मायेजाडेवरती पाणी सोडावं लागतं, नाही तर ही संधी पुन्हा पुन्हा नाही भेटायची. मग याच्यासाठी एकच सूत्र आहे, संत समागमी धरावी आवडी. वा वा, वाजा दादांसाठी टाळी वाजा. आधार दादा, आधार महाराज, वा वा, गोड वरजडी कर. गल्ली किसकी भी हो लेकिन दादागिरी तुम्हारी आहे. एवढे सर्वजण येणं म्हणजे काय सोपं आहे का महाराज? हे प्रेम आहे, आणि हे वारकऱ्यांमध्येच भेटतं बरं. इथं काय आपल्याला 7वं वेतन आहे का 8वं वेतन आहे? आणि काही येतात असं डायरेक्ट चेक भरायचं तीन आणि सगळ्याला विड्रॉल करणं आहे? नाही. वारकरी एकच शिकवतो, माणुसकीने जगा आणि माणुसकीने मरा. याच्यासाठी सूत्र आहे, क्षणोक्षणी हाची करावा विचार. आता इथपर्यंत आलो आपण, क्षणोक्षणी केला विचार, दुःखाच्या पलीकडे गेलो, हा देह नाचकाय पुचकाय हे कळालं, पण याची सुवर्ण संधी संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. काही लोकांना जर परमार्थ करायचा असेल ना तर जास्त लांब जाऊ नका, आपल्या घरातल्या फक्त म्हाताऱ्या लोकांची सेवा करा, जिवंतपणे ते करून घ्या. मी अशा अनेक लोकांकडे पाहिलं की सरपत्रीना दिन पाहिजे तशा 52 भाज्या करतीन बाया, आणि ज्या बाया सरपित्रीना दिन सासूले 56 भाज्या करतील, त्या जित्यापणे एक बी सुधी खावाडेत नाही. आजही असे जोडपे पाहतोय, अशा मायमावल्या पाहतोय, असे काही काका चुलते पाहतोय मी, की मायबापशी गरमान गरमा बोलावत नाही, महादेवले 3-3 सवा पाणी याय मग टाकतीन. भलेच महादेवाला पाणी टाकू नका, पण घरातल्या जिवंत माणसांची सेवा करा, कारण ती संधी पुन्हा पुन्हा नाही भेटत. जातात हो माणसं, मरून जातात, निघून जातात, त्यांचा परतीचा प्रवास नसतो. आता या आजीच्या बाबतीत जर बोलायला गेलं, 9 भावांची एवढी एकुलती एक बहीण, लाडकी बहीण, एवढं वैभव कलियुगात कोणाला पाहायला भेटणार आहे दादा? 9 भाऊ, तुम्हाला सांगू का, 9 भाऊ आहेत आजीला, आणि मी असा भाग्यवान आहे, मला 9 बहिणी आहेत. मला 9 बहिणी आहेत. आता विनोदाची भाषा अशी असते की ज्यावेळेस 9च्या 9 बहिणी अशा जेव्हा माझ्या समोर बसतात ना, सर्व लहान्या मोठ्या बसतात, माझेही पोरं बसतात, माझ्या बहिणी एकवून एक सुंदर आहेत. त्या बहिणी मला सांगतात, देख आमना पोऱ्याचा नाके कसा. तो संसारातला आनंदाचा क्षण असतो, कोणालाही भेटत नाही. त्या सर्व बहिणी मला सांगतात, देख आमना पोऱ्याचा नाके कसा.
आमना पोरं कसा रूपवान दिखत, आणि मी रूपवान बी नाही गुणवान बी नाही. कीर्तनकार जगासाठी आहे, मी बहिणींसाठी कीर्तनकार. सारी लोक मला आहो काहो करतील, पण माझ्या लहानी बहिणीपासनं तर मोठ्या बहिणीपासनं का रे चाल ना भाऊ, तुमच्या आम्हाला जेवण करणं नाही ना. ही कोणती भाषा? ही प्रेमाची भाषा आहे महाराज. अरे का रे, ही कोणती भाषा आहे? आता हे सर्व एवढे वयस्कर बाबा आहेत, आज त्यांची बहीण गेली आहे, पण त्या आजीनं 1.5-2 महिन्यापूर्वी म्हणा, 20-22 दिवसापूर्वी म्हणा, या 9 भावांच्या पकड मधला एक भाऊ डोळ्यासमोर कानावर अवतार आला की माझा भाऊ चालला गेला. तुम्हाला सांगू का महाराज, ही शेवटची पिढी आहे की यांना म्हातारपण भेटतंय. आता पुढे म्हातारपणाचा चान्स नाहीये, म्हातारे नाही होणार आपण. या लुगड्यावाल्या बाया, या टोपीवाले माणसं, ही धोतरवाले, ही शेवटची पिढी आहे. पण तुम्हाला सांगू का, जोपर्यंत धोतरवाले आणि टोपीवाले आणि या लुगड्यावाल्या बाया आहेत ना, तोपर्यंत घरातली माया आणि प्रेम जिवंत आहे. काय असतो यांच्याजवळ उतार वयात काहीच नसतं, पण ज्यांच्याकडे म्हातारे माणसं जिवंत असतील ना, त्या सर्व तरुण पोरांना, घरातल्या तरुणीपण माणसांना, सुनांना सांगेल, काहीच करू नका, पण म्हातारा माणसे तो इसा गप्पा मारतच ना, तेच ना चेहरासकडे देखा. ते मागचा काळ आठवतात. काही म्हाताऱ्या सांगतात, मन पायमा चपल्याने होतात, बा मनपा साडी होती, तू एक सवा माल्य वालून ता देख, आपलं घर काहीच होत नाही, आपण गाठा गुगरी खाय, आज देख देवनी कसं बटन नेमन करते ना. तुम्हाला सांगू का, संसारात जेव्हा सर्व चांगलं होतं ना, तेव्हा ही माणसं चालली जातात, ही माणसं थांबत नाही. आज 9 भाऊ 8 भाऊ आहेत, आज या 3 मुली, जावाई आहेत, सुनबाई आहे, मुलगा आहे. या संपूर्ण गोकुळासारख्या कुटुंबात तुम्हाला सांगू का, ही माय ज्या खाटेवर बसत असेल आणि या खाटेवर पुरींशी गप्पा मारल्या असतील ना, या सर्व्या पुरी त्या आईशी आज फक्त खाटीकडे पाहून गुच्छूप बसतायत की आमनी मायनी खाट होती. पण सर्व्यात आईंना एक सांगेल, तुमची वाट पाहणारी गेली माय आता. तुमच्यासाठी पुन्हा पुन्हा फोनवर तुम्हाला किद्रवणारी गेली माय आता. तुमच्या फोनवर अशी रिंग वाजणार नाही आता की माय आपल्याशी बोलली बा. माय गेली बा, माय कोणाची असू द्या, माय माझी राहू द्या का माय कोणाचीही राहू द्या. ज्या दिवशी चालली जाते ना माय, या आजीचं जसं वय होतं ना, तशीच आमची स्वतःची आजी होती. माझंही कुटुंब 70-75 लोकांचं आहे. पण मी रोज रात्री कीर्तन करताना, रात्री बेरात्री जर घरी यायचो ना, सर्व घर झोपायचं महाराज, पण खाटेवर आजी नाही झोपायची. माझ्या अंगणात गाडी उभी राहत नाही तोपर्यंत माझ्या आईला उठवणारी माझी आजी एकच सांगायची, दकोबीन तो उन्हा. मी घरात फेट्याची पिशवी ठेवायचो ना, आई पाणीचा ग्लास भरून आणत नाही तोपर्यंत आजीच्या तोंडातनं पहिला शब्द राहायचा, तू पोटभर जेवण होता का रे आज, तुला भाजी आवड नव्हती का तुझे. मी रोज कीर्तन करतोय, रोज धावपळ करतोय, पण रोज घरी गेल्यानंतर तो शब्द कानावर पडतो, का रे तू आज पोटभर जेवण होता का, कारण तुला आज भाजी तटली आवडणी होती का. हे जे मी आज तुमच्या डोळ्यातनं पाणी काढून जे सांगतोय ना, प्रत्येक जण आत्मसात करा. आपली आजी किती महत्वाची आहे, आपली आई किती महत्वाची आहे. असेल हो, वाद होतो, विवाद होतो, कधी कधी आई संतापाने काही बोलते, कधी कधी वडील काही बोलतात. पण माझ्या दादांनो, ज्या घरमा बाप हक्कात गाय देस ना, तर अंदाज काढाना यांना पोऱ्या आज्ञा होई. नाही तर मायबापाला भीती आहे रे पोरांना शिवी द्यायची. मायबाप घाबरतात पोरांना नजरेला नजर द्यायचा. पण आज भर चौक मा जना बाप पोऱ्याले गाया देस ना समजल्यावानं, त्या बापनी इस्टेट पेक्षा संतती लाख मुलनी कमायले. ज्या वट्टाना कोपरा अरबटी संजी सासू उले हवं नावं कावं करसवी, इथलं तिथलं जाड मोठं बोलसवी. समजून घ्या ताई, तुमच्या सासूने तुम्हाला नामवंत खानदानी घराण्यातनं परणून आणलेलं आहे. खानदानी घरना लेकरू बट पोटमा ठेवस, पण 4 लोकेसना जगताना नाकनं पाणी नाही उतरू देस. मी हात जोडून सांगेल, आज ज्यांच्याकडे सासू जिवंत असेल, मी हात जोडून सांगेल ज्यांच्याकडे बाप जिवंत असेल ना,
तुम्हाला देव नंतर भेटला चालेल, पण मायबापाला भेटण्याची संधी हुसकू नका. बसा रे कधीतरी. 3 महिन्यापूर्वी माझ्या परिसरात 60-65 वर्षाच्या म्हातारीने गिरणाच्या तडीवर, आमच्याकडे असं मोठं धरण आहे, त्या नदीला पाणी आलेलं होतं. त्या पाण्यात जीव दिला महाराज त्या बाईने. 60-65-70च्या आसपास गेलेली म्हातारी जीव दिला. जिचे गिरणा तडीला 22 एकर जमीन आहे, आनंदाचा संसार आहे. जिचा नवरा कोरोनाच्या अगोदर मेला, त्या बाईनं नवऱ्याच्या जीवावर सरपंच पद भोगलं. गावांनी फुलांचा हार टाकला, मिरवणूक केली, मोठ्या अँबॅसिडर गाडीवर त्यांची मिरवणूक काढली. आणि ती बाईचा नवरा कोरोनात मेल्यानंतर 2 पोरं असं बांधलेल्या घरांमध्ये राहायचे आणि राहता घरमा माय राहे. तुम्ही आईला कोपऱ्यात ठेवा, आईला महालात ठेवा. आई कुठं राहते याचा नाही विचार करत. आई फक्त इथलंच म्हणा नात्रे म्हणा पोरे म्हणा आंढरी म्हणा डोळ्यान दकत फक्त नांत्या राहोत. आई फक्त मायबापनी शेवटनी खुबी राहस. म्हण मायबाप नी एकच आस की म्हणा पोरे फक्त सुकणार आहोत. ती बाई राहत्या घरात राहत होती समोर. आणि काही नाही हो, 10 वर्षाचं पोरगा नातू असेल असा टायर खेळत खेळत आजीजवळ आला ना आईला एवढंच बोलला, आजीला, आजी तू जेवण जाय का? म्हाताऱ्या बाईने सांगितलं म्हणे बा मी 10-11 वाजता जेवत नाही, मी 12 पुढे जेवण करत. म्हणे आजी आमनागर कडी करेल, तुला वाटीवर कडी लावू. आता जुन्या लोकांना दही तूप कडी हे आपल्या जुन्या काळात नांदत होतं घरी. ज्याचा 5 बोटे भिजायले तेच ना आज तोंड माग आज बेटी नाही ना. त्या आजीनं एकच सांगितलं, दादा मला वाटीभर कडी लई. नातू टायर आणि काठी आजीजवळ ठेवून गेला. वाटीभर कडी एका कडीच्या डब्यात कडी टाकून आणली. आणि त्याची आई कुठेतरी सार सामान करायला गेली होती. आणि सार सामान करायला गेलेली आई अलबत त्याच वेळेवर येऊन गेली. चौकातलं घर आणि असं कडी तो डबा, आणि पाहिलं की पोरगा कडी आजीला घेऊन जातोय. त्या बाईनं त्या पोराला आवाज दिला, का रे कतिली चालना ती कडी? म्हणे आजीले म्हणे लागेन वागे ती चादडी तिल काय कडीली चालना. जिने वाजवत आणलं गाजवत आणलं ती लागेन वागे तिसरी जागी होई गे. जिने बरबाबन किंवा बीदमीर आहे आणि ती कुठेच लागली नाही. अनेक पोरे अनेक बाया असं म्हणते आमना दल्ला दल्लीने काहीच कमाये नाही. अहो आज फक्त 1 गुंठाभर जागा लिही दे का, ज्यासनी 100 पोरेस ना लग्न लाईसन आज 2-2 4-4 परतन जमिनी समाई ठेलेत ना. आज त्या दल्लास ते देवपेक्षा जास्त पूजी दे का, पूजा करा. नातू कडे घेऊन परत चालला. ती धल्ली म्हातारी बाईनं संपूर्ण चित्रपट पाहिला की आपण आपला कमायल इस्टेटवर चोर विगूत आज वाटीवर कडी पैन गुत आपण सत्ता नाही राहिली आपली. म्हातारीनं दरवाजा लावला, चुलट पुतण्याकडे गेली आणि एकच सांगितलं, एकुलती 1 पोरगी चोपड्या तालुक्यात दिलेली होती. पुतण्याला डिकऱ्याला एकच सांगितलं, फक्त मन दीदीला फोन लाई देस का भाऊ, या मला दीदीशी बोलणं आहे. मायबापाचे सर्व जेव्हा दरवाजे बंद होतात ना तेव्हा हक्काचा दरवाजा त्याची पोरगी असते. आणि माय बापाची कितीही मोठी गंभीर चूक राहू द्या, सर्व चुकांवरती पाणी फिरेल असं एक हक्काचं कोर्ट आहे आणि त्या कोर्टाचं नाव आहे त्याची पोरगी. ज्यांना पोरगी आहे ना, ज्यांना मुली आहे ना, त्यांनी तो आनंद घ्या राजे हो, तो पुन्हा नाही भेटणार. ती म्हातारी बाईने एकच केलं, दादा पण दिदीला फोन लावस का, पण आबील फोन लावस का. म्हातारीने 3 पुतण्यांकडनं 3दा फोन लावले. पण ती बाई तिकडे चोपड्या तालुक्यात स्त्री गेलेली होती. काय काम होतं महाराज, ते भांडे भेटतात ना, कोठ्या भेटतायत, तिथं नंबर लावलेला होता. नंबर रांगेत लागेल, इकडून माय फोन करते ती पोरगी फक्त तिकडून एवढंच बोलायची, माडी मला नंबर लागा माय, मी तुला थोड्या टाइम फोन करस. या पुतण्याकडनं फोन लावला तेव्हाही तेच उत्तर, दुसऱ्या पुतण्याकडनं फोन लावला तेव्हाही तेच उत्तर, तिसऱ्या पुतण्याकडनं फोन लावला, माडी मी थोड्या टाइम लगेच फोन करस. मुलीचा फोन आला नाही. अपेक्षेनं बाई
पुढे चालत चालत कोणाच्या तरी रिक्षात बसली, नदी थडीवर आली. महाराज नदीमध्ये त्या बाईनं अंग टाकून दिलं. सकाळी 11, 11:30, 12च्या घटनेनंतर रात्री 8, 8:30 वाजता ते प्रेत सापडलं महाराज. सकाळी अंत्यविधी झाली. कोणाला माहिती या बाईने आंड्रींना फोन लावला होता, मुलीला एकुलत्या एक पुरीला फोन लावला होता. सर्वजण सांगत होते दल्ली का मरणी, दल्लीन काय असं करायला पाहिलं होतं. पण मुलगी गावात आली, गाडीतनं उतरली आणि गाडीतनं उतरताना हंबरडा पडला. माडी आज तू आमले सोडीसन चालली गई माडी, तू काल दे 3 सवा फोन लई रे, ती तू आज 1 सवा तर लाव, तू 1 सवा तर आमना शिबोल, 1 सवा तर मनकडे उठी दे. इथं बसणाऱ्या सर्व्या दादांना सांगू का, मेल्यानंतर उशी मांडी देऊन फायदा नाही, जिवंतपणे आधार देऊन फायदा आहे. आणि तो आधार घ्या, आधार शोधून एकमेकाला जीव लावा. माणसं मेली का त्यांचा परतीचा प्रवास नसतो. आणि जिवंत माणसांची जिवंतच नात्या गोत्यामध्ये सेवा करून घ्या. माय असेल सेवा करा, बाप असेल सेवा करा, बहिणी असतील एकोपा ठेवा. हे सर्व ज्याला जमलं ना त्याला इथला व्यवहार शुद्ध करता आला. आणि ज्याला इथला व्यवहार शुद्धच नाही करता आला त्याला एकच आहे, एक तर पैशाची गुरुमाई असेल, एक तर इस्टेटीची गुरुमाई असेल, नाही तर कोणत्या तरी वैभवाची गुरुमाई असेल. या सर्व गुरुमाईतनं डोळ्यातनं हा धूर काढा. कारण इथला व्यवहार आपण नाही तर जगाचा मालक पाहतो आणि तो कसा करावा हे तुकोबाराय सांगतो. लोकीचा व्यवहार तुका म्हणे लोकीच्या व्यवहारी नका डोळे दुरे भरून राहू. सर्व मंडळीचे मनापासून काय करू नका. हरी विठ्ठल जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. बोलले कुडे वेडे बाकुडे वंतरे गराज महाराज महाराज तुमने जटा